हे बघा मित्रांनो, भावांनो, तर मी आज घरी आहे. तर मी आत्ता उठलेले. मला तर बरं नाही वाटत की मला आज शाळेला सोडायला जाणार आहे मी. की आता उठलेले आहे मी. उठून आता मी हातरून काढलेले, आमची अनु आता झाडू काढलेले. मला आता सगळं घर आवरायचे आणि आता तयारी होऊन जायचे आम्हाला. तर गेल्यानंतर मुलांना आज म्हणजे 11 तारखेला पेपर चालू आहे. तर त्यांना सगळं आवरून वगैरे मी जाणार आहे. की गेल्यानंतर मुलांना सोडून येते. मला अजून स्वयंपाक बनवायचे, मी काही नाही बनवलं. तर माझे घर बघू शकते. कारण हे सगळं पसारा पडलेलं आहे, तुम्हाला मी दाखवते. कारण की मला सगळं आवरायचे, इतकी कंटाळ येतात. कारण की बाहेर पण मला करावं लागते. कारण की मी घरकामच करते. तर तिथं पण घरकामच करायचं, घरात पण घरकामच करायचं, कंटाळ इतकी येतात. तर तरी पण मी घर आवरणार आहे आज. कारण की बघू शकते किती घर माझे पसारा पडलेले आहे. तर मी रोज रील बनवते, मग ब्लाऊज वगैरे मी बाजूला ठेवते. तर इकडे बघा, हे सगळं माझे पसारा झालेलं आहे. तर मी आता अजून मला कणिक मळायचे, तर मी पातेल्यामध्ये घेतलेलं आहे कणिक. तर आता बनवणार आहे. तर आमची अनुने आता झाडू काढलेले. अनु झाडू कुठे ठेवले दाखव बरं. तर बघा, आता सध्या सुटून त्यांनी झाडू काढलेलं आहे की माझी मम्मी बसले म्हणून. तर ठेवते तसं व्यवस्थित. आणि ते पंखे बिंक सगळं काढून तिकडं साईडला. तर आपण बघा मित्रांनो, म्हणू आता मी सगळं रेडी होणार आहे. रेडी झाल्यानंतर मी पुन्हा तुम्हाला दाखवते. तर मी आता गरम गॅसवरती पाणी तापवायला ठेवते. मग मला हीटर वगैरे लावता येत नाही, कारण की आम्हाला भीती वाटते. तर मी गॅसवरती पाणी गरम करायला ठेवलेले. तर मुलांना आंघोळ घालते, मग आता रेडी करते, मग मुलांना शाळेला सोडते. मग पुन्हा आल्यावर मग सगळं मी व्यवस्थित घर आवरते. तर मी तुम्हाला दाखवते नक्की मित्रांनो, भावानं. तर आता तर बघू शकते माझे घर कशी आहे. तर आता मी पुन्हा तुम्हाला दाखवते. कारण की निवृत्ती बघ कशी जाऊ. निवृत्ती, तुला काय झालं? तुला बी सर्दी झाली ना? सांग बरं, नक्की सांग, काय काय सांग बरं, सांग सगळ्यांना. मला सर्दी झाली आहे, मी शाळेत जाणार आहे. मला सर्दी झाली, मी आता शाळेत जाणार आहे. आमची निवृत्ती आहे दुसरीला. तर तो काय म्हणते, मम्मी मला बी सर्दी झाली, तुला बी सर्दी झाली म्हणा. तर आपण आजचा दिवस सुट्टी घेऊ. कारण की का बाळा, की आज पेपर आहे, तर नाही सुट्टी घेऊ शकत. कारण की 11 तारखेला सगळं आमचे 3 मुलांचे पेपर संपवणार आहे. कारण की मुलांना सुट्टी देऊ शकत नाही आहे. तर आता मी घरी शाळेला नेणार आहे. तर ह्याला मी म्हणायला लागले, 11 तारखेला नंतर झाल्यानंतर सुट्टी घे बाळा, आता नको सुट्टी घेऊ. कारण की पेपर असतो, पेपर महत्त्वाचं आहे. तर आपण तुला रेडी करते, फटाफट आंघोळ घालते, मग आपण चांगली शाळेला जाऊ. आता मी तुला सोडायला येते, तर पटापट रेडी हो. सगळ्यांना तुम्हाला पुन्हा दाखवते मी व्हिडिओमध्ये काय काय करते आपण. शकते अजून माझे घरबीर सगळं आवरायचे, मी तसंच ठेवलेलं आहे. कारण की सकाळी मला वेळ भेटत नाही आहे, मी लवकरच जाते, म्हणून मला काय म्हणजे करता येत नाही आहे. तर म्हणून मी आज सुट्टी घेतलेली आहे मॅडमला सांगून. तर मी सगळं आज घरबीर आवरणार आहे. कारण की मित्रांनो बहिणींनो, तर काय सांगावं की तुम्हाला मी माहिती असेल, तुम्ही पण कामाला जाते. तर सकाळी आपण उठले की मुलं बाळा आपल्या 3 मुलांना समजून सगळं रेडी करून डबे बिबे बनवून आपल्याला घरी कामाला जायचं म्हणतात. ते आपल्याला खूपच त्रास होतो. कारण की 1-2 मुलांचं करायचं इतकी वैताग येतात. तर आमची 3 पोरं आहे. कारण की आता त्यांना बी आवरायचे असतात. तर अनुला एवढं अजून काही कळत नाही आहे. तर ते आता छोटी आहे, म्हणून त्यांना सगळं आवरायला लागते. कारण की त्यांना वेणी बिणी सुद्धा घालायला पण येत नाही अजून. तर सगळं भांडी बी घासायचे. तर बघू शकते माझे अजून भांडी पण पडलेले. तर मी तुम्हाला दाखवते माझी भांडी. भांडी पण घासायचे आहे. ते बघू शकते तसंच पडलं आहे. तर मी फटाफट भांडी घासणार आहे. तर कारण की मला इतकी सर्दी झाली, प्रमाणचं बाहेरच झालं. कारण की सकाळी मला उठू पण वाटत नव्हतं, इतकी ताप आल्या होत्या. माझे मिस्टरने म्हटलं की आपल्या मॅडमला सांगा फोन करून की सुट्टी द्यायला. तर मी सगळ्यांना मेसेज केले की आज मी येणार नाही, मला खूप बरं वाटत नाही. कारण की मी उद्या येते कामाला, म्हणून मी सगळ्यांना मेसेज केलेले. मध्ये पाऊस पण 2-3-4 दिवस पाऊस पण पडलेला आहे गावाला. तर म्हणून ते काय वातावरण थोडं वेगळं वाढतात ना, म्हणून ते तसं होतात असतात. आपल्यालाच नाही, लहान लेकरांना पण बरं नसतं. सगळं नसते आजारी खरं शक्यतो, म्हणजे माणसाला नाही आलं तर मग कशाला, प्राण्याला पण ना आजारी असं की आपल्यालाच बरं नसते असं काय नाही आहे. जसं निसर्ग असतो तसं असतं. भांडी घासणार आहे. भांडी घासल्यानंतर मला पुन्हा दाखवते.
कारण की भांडी घासून मला स्वयंपाक करायचे. मी पोरांना आता आंघोळ करायला पाणी ठेवणार आहे. मी अजून काय ठेवलं पण नाही आहे. तर आता ठेवते मी गॅसवरती. तर तुम्हाला म्हटलं होतं मी गॅसवरतीच पाणी तापवते म्हणून. तर मी गॅसवरतीच तापवते कारण की लाईट बिल तर खूप येतात. तेवढा आम्ही भरू शकत नाही आहे कारण की म्हणून मी महिन्यात आपण 1000-1200 रुपये तर देऊन आपण गॅस तर भरू शकतो. कारण की इतकी महाग असतात. आता तर ब्लॅकमध्ये वगैरे सिलेंडर घ्यायला गेले की इतकी महाग भेटायला लागले. माणसं लोक काय करायला लागले इकडे तिकडे लाकड शोधून चुली पेटवायला लागल्यात. कारण की मित्रांनो भावांनो तर बहिणींनो तर मला चुली पेटवायला काही नाही. मी पण चुलीवरतीच काम करते कारण की माझं नाव कर्नाटकीचंच आहे. मी पण चुलीमध्ये बनवू शकते कारण की माझे लहानपणच चुलीवरतीच गेलेलं आहे. मी असं म्हणत नाही सासर गावात आले की मला गॅसच पाहिजे असं मी म्हणत नाही. मला तिकडं पलीकडं घरच्या पलीकडं जागा पण आहे बनवायला. तर असं का नाही आहे म्हणजे चुलीला जागा नाही कशी करायचं. चुली पण मी बनवू शकते. मी गॅस संपलं की कधी कधी चुलीवरतीच मी स्वयंपाक करते. कारण की आमची 2 सिलेंडर आहे तरी पण आम्हाला कधी कधी भरवायला जमत नाही आहे. तर म्हणून मी आता काय करणार आहे सगळं घर आवरून घेते. घर आवरून मग पुन्हा मी मुलांना सोडून येऊन घर आवरणार आहे. कारण की इतकी घर घाण झालेत ना खूपच घाण झाले. कारण की रोज रोज आपल्याला वेळ भेटत नाही आहे. तर कधी तर एक दिवस भेटलेला तेच मी घर आवरते. तर आम्ही ते झाडून तेवढं भरून घेतो. तर इतकी घाण होतात ना तर म्हणून मी आज उशीरने उठले आज. म्हणून मला आज काही असं करू वाटणं झाले तरी पण मी हळूहळू घर आवरणार आहे. घर आवरून मग मुलांना वगैरे शाळेला सोडून येऊन घर आवरणार आहे. तर अजून मी आंघोळ पण केली नाही. तर आता मी आंघोळाला पाणी ठेवेल मग तेव्हा दाखवते. आता भांडी घासायचे. भांडी घासून मुलांना आंघोळ घालते. मग आंघोळ घालून मग त्यांना काय तर खाऊ बी देऊन मग मी शाळेला नेते. मग पुन्हा मी तुम्हाला भांडी घासायला लागते. तर भांडी घासून मग त्यांना होते. मग पुन्हा घरी येऊन मग सगळं दुपारच्या नंतर भांडी कपडे बिपडे करते मी. माझे मिस्टर गेलेत कामाला. त्या पण खूपच काम करतात. सकाळच्या गाड्या धुतात आणि सोसायटीमध्ये आणि पुन्हा ते ड्रायव्हिंग करायला जातात. ती पण संध्याकाळी येतात. आणि पुन्हा मी संध्याकाळचं एक रंगवस्त्रचं काम पकडली भांडीची. ते पण मला करावं लागतं. कारण की मिस्टर म्हणतात की इथे कात्रजमध्ये खूपच ट्रॉफिक असतात. म्हणून कामाला जाताना संध्याकाळी इतकी ट्रॉफिक असतात. म्हणून मी मिस्टरना घेऊन जाते संग. तर ते सोडवतात मग आणतात पण सोडून. माझी बरोबर मुलगी पण येते. काम करून काम करून येईपर्यंत तो झोपलेला असतो गाडीवर. तर मग त्याला उठवते. मग उठून मग घरी आल्यावर मग आपण खाऊनच जाते. जेवण करूनच जाते. पाणी घेते मग झोपून घेते. कारण की इतकी काम असतात ना महिलांना खरं सांगते. म्हणजे असं नाही की पुरुषांना पण काम नसते असं काही नाही आहे. पुरुष पण बरंच काम करतात आपल्याला दिसू येत नाही आहे. तर आमचं कसं छोटे काम असतात ते आपल्याला दिसतात. तर पुरुषांना पण बरंच काम असतं. त्यांना पण सगळं काम करावं लागतं. सगळं मुलं बाळांना पण सांभाळावं लागतं. इतकी कामं करतात ना त्या पण ड्रायव्हिंग करून त्या पण असं बसलेलं आहे म्हणून एवढं दिसत. पण बसूनच काम करतात तर ड्रायव्हिंग म्हणून असं आम्हाला वाटतं. पण त्यांना पण खूप हातपाय वगैरे दुखतात सगळ्या होतात की त्या पण खूप कष्ट केलेलंच असतात. पण ते दिसत आपण स्वतः म्हणतो आपण बायकांना खूप त्रास असतात. खूप सगळं काम करते असं का नाही आहे. पण खूप पुरुषांना पण काम असतात ते आपल्याला दिसायला येत नाही आहे. तर म्हणून आपण त्यांना तर समजून घ्यावं लागते. तर आता मी मुलांना आंघोळ घेते. तर आता झाली थोडंसं भांडी आहे करून मग तुम्हाला मी जाताना पण तुम्हाला दाखवते. मी 3 मुलांना घालून येते. पहिलं तर मला काही गाडी यायची नाही काय नाही यायची. मी 4 वर्ष बसने प्रवेश केले. तर एकदा असंच मी मिस्टरला म्हणले की मला गाडी घेऊन द्या. तर मी मुलांना घेऊन जाणं येणं करते गाडीवर. मग मला मिस्टरने गाडी घेऊन दिला.
तिघा मुलांना आता मी गाडीवर घेऊन जाते. तर आम्ही पहिला बसनी ना इतकी प्रवेश करायची, 4 वर्ष मी बसनी प्रवेश केले तिघा मुलांना घेऊन. तर जसं मुलं मोठं व्हायला लागले तसं खूपच दमा लागले. कारण की बसमध्ये कसं सीट खुलं नसते, काय नसते. ज्येष्ठ नागरिकांचं सीट असतात त्या खूपच अभंग लोक आजी आजोबा बसतात, त्यांना उठून तर बसू शकत नाही आपण मुलांना. तर तरी पण मी तसंच मुलांना घेऊन जायची. मांडीवर कोण कोण चांगले असलेला माणूस दीदी भाऊ वगैरे बहीण वगैरे भेटलं की मांडीवर घ्यायची मुलांना. तर तसंच करत मी 4 वर्ष प्रवेश केले बसने. तर आता मी 2 वर्ष झाले मी गाडी घेतली. गाडी घेतल्यानंतर मुलांना मी गाडीवर आणते. कधी मिस्टरना सुट्टी असेल तर मिस्टर घेऊन जातात, असं तर नाही आहे मीच घेऊन जावं म्हणून. तर त्यांना बी सुट्टी नसती. आणि त्याच्या डोळे पण चेंज झाले, सकाळी 9 वाजता जायचे, आता 8 वाजता जातो. म्हणून असं अवघड वाटायला लागलं मला. आणि कामावर सकाळी 9 वाजता गेले तर 3 वाजेपर्यंत मी काम करते. तर काम करून मग पुन्हा घरी येते, मग जेवण वगैरे करते, मग 2 रील बनवते इंस्टाला आणि यूट्यूबला. तर बनवून मग मुलांना पुन्हा मी शाळेला आणायला जाते 5 वाजता. मग मुलांना आणून मग परत घरी येऊन मग स्वयंपाक वगैरे बनवते. मग बनवून मग पुन्हा मग 9 वाजता कामाला भांडी घासून येते घर कामातली. मग भांडी घासून मग मुलं असं नाही मिस्टर पण मदत बरंच करतात. तर आज मला बरं नाही म्हणून मी सुट्टी घेतली. तुम्हाला आवाज पण कळत असेल, माझी आवाज खूपच छोटी आहे, तर असं खूप मोठ्यासारखं वाटायला लागले. तर मला बोलताना पण जाणवावं लागले की माझे आवाज घसं बसलेले म्हणून सर्दीमुळे. तर आता मी पटापट आंघोळ वगैरे करते, आंघोळ करून मुलांना घेऊन जाते. तर पुन्हा मी तुम्हाला दाखवते दुपारच्या नंतरच मी रील बनवते. तर मुलांना पहिलं सोडून होते, नंतर मी रील बनवते. तर तुम्हाला दाखवते मी घर कशी आवडते. दुपारी आल्यानंतर घर बीर आवरून मस्त सगळं काम करून पुन्हा मी व्हिडिओ करते. व्हिडिओ करून पुन्हा मुलांना शाळेला जाते मी आणायला. तर इतकी 2-3-4 पाऊस इतकी जोरजोराने पाऊस पडला ना आमच्याकडं. तर ना पुण्यामध्ये खूपच मोठे पाऊस पडला. मी व्हिडिओ पण सोडलेले, तुम्ही पाहिलं असेल. खूपच म्हणून ते काय झालं, भिजून यायचं ते लवकर तेव्हा होत नाही. बरेच दिवस झाले की आजार पडतात, म्हणून ते मी आज डॉक्टरकडे पण जाणार आहे. तर मी काल गोळ्या आणलेले आहे, तर बरं वाटते. तरी पण ना आपल्याला कामाला जावं लागतं, म्हणून आपल्याला मुलांना पण घेऊन जावं लागेल डॉक्टरकडे. मी घेऊन जाते. तुम्हाला दाखवते. तर बघा माझी भांडी घासायचं झालं, तुम्हाला आवाज पण ऐकायचा असेल. ठेवायला लागलं म्हणून भांडी घासून तर झालं की थोडं काम झालं. छोटंसं घर आहे म्हणून इतकी पसारा वाढतात ना, मला खूपच पसारा वाटते. छोटंसं घर आहे, एक हॉल आणि एक किचनच आहे फक्त, आणि एक बाथरूम आहे त्याच्यात, म्हणजे तेच आतमध्ये आहे बाथरूमचं. खूपच छोटं आहे. तर पुण्यामध्ये मित्रांनो पुण्यामध्ये एक घर असलेलं ते खूप मोठे. तर आम्हाला पहिलं काय नव्हतं, आम्ही भाड्याने जायची. तर हळूहळू पुण्यामध्ये घर घेतलेलं आहे आम्ही. छोटंसं घर आहे, कारण की आता जसं लेकरं बाळा मोठं व्हायला लागलं तर आपल्याला स्वतःचंच हाताने पाहिजेच आपल्याला. हे घेतलेलं आहे, छोटंसं आहे. तर मी आता बघा झाडू फोडणी मारलं, भांडी घासली. तर आता मी वरती टाकी पण बसवलं नाही, असंच बकेटमध्ये पाणी घेऊन करावं लागते. तर वरती पाणी बसवले असतं तर पटकन नळाला आले असतं तर पटकन 5-10 मिनटात माझे 10-20 मिनटात भांडी घासली होती. पण वरती टाकी बसवलं नाही आहे, म्हणून तुम्हाला कसं वाटतंय. मी बकेटमध्ये घेऊनच करते. तर
परत दाखवते. मित्रांनो, भावांनो, बहिणींनो, तर तुम्हाला मी सांगितलं होत्या आज कपाट आवरणार आहे, सगळं पसारा आवरणार आहे असं बोलले, तेव्हा किती ढिगभर कपडे पडले. तर मी आता फटाफट ना ह्याला घडी करून मस्त व्यवस्थित कपाट आहे माझी, मोठी कपाट आहे, म्हणजे 1 2 3 4 4-5 कप्प्याचं असं माझी कप्पा आहे. पोरं बघा कसं उसऊस सगळं काढलेलं आहे, अख्खे कपडे काढलेले. तर मी तुम्हाला आता आवरते, तर मी आवरून सगळं तुम्हाला छान मस्त घडी करून दाखवते तुम्हाला. तर मी आता बघा फटाफट आवरणार आहे. रोज तर आपल्याला टाईम भेटत नाही आहे, तर कधी तर आपण करतो, म्हणून मी सगळं आता घडी फटाफट करणार आहे. हे बघू शकते छान छान मस्त आता घडी करणार आहे. तर घडी करून व्यवस्थित मस्त ठेवते, तर कारण की आपल्याला सगळं हे करावं लागतं ना, घर आवरावं लागते ना. कोण पाहुणार आले की खरं वाटतात, म्हणून ना मुलं काय करतात, सकाळी उठला ना एक कपडा नाही भेटला तर दुसरी कपडा काढायचे, दुसरी कपडा नाही भेटला तिसरा कपडा काढायचा, असा मुलांचा उद्योग असतो. म्हणून मुलांना मी काय स्वयंपाक कधी करू, त्यांना शोधून कधी देऊ, म्हणून मी सगळं ना मुलांचं वेगळं, पोरींचं वेगळं, मिस्टरांचं वेगळं, माझी वेगळं असं मी करून ठेवते. मुलं काय करतात, खेळण्यात नादात ना फटाफट फटाफट सगळं कशी पण टाकायची, अशी टाकायची मग पळायची, असं करतात. इतकी डोकं ना मला इतकी त्रास होतो ना की काही कपडे सापडत नाही. सकाळी कामाला जाताना उशीर इतकी होतात ना काय सांगू. तर म्हणून ना मी काय केले, आज घरी आहे म्हणून ना मी आता इकडून सगळं आवरून घेतले. तर हे कपडे एवढंच राहिलं माझी, तर मी मस्त आता कपडे घडी करून घेतलं, मग माझे काम झालं. थोडंसं भांडी कपडे आहे, आता कपडे पण धुणार आहे, तुम्हाला मी दाखवते. तर कशी मी कपडे धुतले, बाहेरच धुवायचे आपला, काय कपड्यात काय घरात काही धुवत नाही. घरात कारण की असं एकदम प्लेन फरशी आहे म्हणून काही निघत नाहीये, म्हणून मला काही आवडत नाहीये. मी बाहेरच कपडे धुते रोडवरती, म्हणजे आपलं दारासमोर गाड्यावर जायला रस्ता आहे, ते रोड बनवलेले आहे सरकारकडनं, तर तेच मी रोडवरती धुते. छान मस्त ब्रश लावायचं गरजच नाही, एकदम घधडा मारला ना की एकदम लगेच स्वच्छ होतो. मस्त साबण लावायची, थोडंसं घासायची, निघलं काही ब्रश वगैरे मारत बसायचंच नाहीये. मुलं काय करतात, काढले की ना घालायचे कपडे बी तसेच ठेवायची, धुवायचे कपडे पण तसेच ठेवायची, आणि कशी पण हे करायची. म्हणून ना इतकी त्रास होतो ना बायकांना खरंच, कारण की घरी कुणी कुणी असलं ना काय नाही वाटत, की एकट्यांना सगळं करायची म्हणून अवघड होतो. तर आता काही थंडी चालू होते म्हणून स्वेटर काढले होते मिस्टरने, आता काही स्वेटरचं गरज लागतच नाही, तर मी आता स्वेटर काढून ठेवलेले. तर म्हणून आता पोरी काय करतात बघा, 2-2 3-3 4-4 फ्रॉक काढतात. मग ते कुठं त्यांना जायचं असेल तर मग छान नटून जायला पाहिजे ना, म्हणून ते काढतात. इतकी सगळं मुलांना ते बघा मोठी मोठी घागरओढणी घालायचे शौक असतात, तर असं घागरओढणी काढतात, घालतात, मग जातात. मग गेल्यावर ते पुन्हा ठेवायचं नसतं, तसंच टाकून द्यायचं, झालं त्यांची. म्हणून हे सगळं मी आता घर आवरायला लागले, कारण की मित्रांनो, तर मला घर आवरायला वेळच भेटत नाहीये. तर मी आता फर्स्ट मस्त ठेवते, छान मस्त आवरून ठेवते. तुम्ही पण बघा लागले, कारण की मुलं कशी पण काढायची, कशी पण घ्यायची, असं करतात ना, मग काही नाही वाटत. मुलाने किती वेळा सांगते मुलांना असं नाही करायचं, एक एक कपडे घ्यायचं, मग बघायचं, ठेवायचं, मग घ्यायचं, ठेवायचं, धुतले की लगेच ठेवून टाका, तरी पण काही ऐकत नाही, अजिबात ऐकत नाही. म्हणून मला इतकी त्रास होतो ना, मला कामाला पण जावं लागते की त्यांच्याकडं बघावं म्हणलं, तर त्यांना म्हणलं ना थोडंसं कपडे घे बाळा शोधून, झालं पटापटा पटापट सगळं पाडवलं तर घेतलं, पण झालं मला भेटलं असं बोलतं. भेटलं तर काय होणार, नाहीच काय होणार ना. म्हणून म्हणते की मुलांना किती वेळा सांगतात. तर हे 2 राहिले, हे ठेवायचे, कारण की ग्लोव्ज आहे हे धुवायचे, झालं हे सगळं काम. तर मी तुम्हाला पुन्हा दाखवते, फरशी पुसायचं पण दाखवते मित्रांनो भावांनो. आता हे बघू शकते, तर मला जेवण करायचे, मी जेवण करायला बसलेले. तर हे बघा, मी चपातीमध्ये भाजी घेतलेली, मला आवडतात.
एक चपाती आणि थोडं आता भाजी त्याच्यातच घेतली. तर हे बघा मिरची घेतली मस्त एकदम भारी. सकाळपासून कामच करायला लागलं. आज काही मी कामाला गेलंच नाही बरं नाही म्हणून मी आता जेवण करते. अजून माझे 2 काम राहिले, भांडी आणि कपडे. कपडे तर फारच आहे 3 मुलांचं माझी. तर आता मी धुणार आहे. धुतल्यानंतर मग पहिला भांडी वाजते मग नंतर कपडे धुते. कपडे भिजून ठेवते तवा निर्मामध्ये भिजतात. मग नंतर फटाफट कपडे धुते. तुम्हाला मी दाखवते. मित्रांनो शेवटपर्यंत माझे व्हिडिओ बघा तर तुम्हाला आवडणार. कारण की ना शक्यतो मी पहिला कर्नाटकीचंच आहे. जेव्हा माझे लग्न झाले मी तेव्हा पुण्यामध्ये आले म्हणून मला जास्त मराठी थोडंसं असं वेगळं वेगळं येतात. म्हणजे फुल मराठीसारखं येत नाही आहे. काही कळालं नसलं तर कमेंटमध्ये विचारा. तर म्हणून काय करते मला पहिले तर काहीच यायचं नाही. आता तर मराठी बोलते तर मी पहिलं काहीच येत नाही. कारण की माझी आई आहे ना म्हणजे माझी आई माझी लहानपणच माझे सख्खी आई गेलेले. तर सावित्री माझी आहे. तर त्यांना तर ना 25 वर्ष तर झालं असेल त्याचं लग्न होऊन. त्याला अजून मराठी येतच नाहीये त्यांना. कारण की कामावर गेली ना असंच त्या विचारतात भाभी आपको क्या करने बताओ फटाफट काम बोलते हो एक सर करो वो करो म्हणली ना यप्पा काम सांगा यप्पा काम सांगा म्हणजे अरे बाबा काम सांगा. तर खाना खाया का हा खाना खाया हा खाना खाया अजून म्हणतच नाही. म्हणजे कन्नडमध्ये सांगते हा उंडा म्हणते. उंडा म्हणजे आमच्या कन्नडमध्ये जेवल्या की होतात. तर त्यांना काहीच येत नाही. तर आम्ही अजून एवढं तर बोलतात. माझे मिस्टर थोडं मला शिकवलेलं आहे. कारण की माझे मिस्टर आहे ना म्हणजे मला जे करायचे ना माझी पूर्ण इच्छा पूर्ण करतो तो. असं नाही की कुठलं म्हणजे हे नाही करत ते का करते हे का करते. कारण की मला कपड्याची मशीन शिकायची होती. कारण की मी तेव्हा माझी फॅमिली ऑपरेशन झाली होती ना. मग तेव्हा ऑपरेशन झाल्यानंतर ना तर तेव्हा मला खूप मशीन शिकायची होती. कारण की मी तेव्हा माझी पोटाला टाकी होती. तर टाकी असताना मग काम करू तर शकत नाही. खूप लहान ना माझी लेकरं होती. म्हणजे निवृत्ती तर ना छोटाच होता. म्हणजे 2 वर्षाची होती माझ्या ऑपरेशनच्या वेळी. तर म्हणून ना तर इतके मला लोकांचं बघितलं तर बापरे लोक इतके काम करतात. आम्ही घरी बसले काय तर एक पण करू शकत नाही. तर काय करावं. तेव्हा माझ्याकडे मोबाईल पण नव्हती. माझी एकच मोबाईल होती माझ्या मिस्टरकडेच होती. तर संध्याकाळी मी आले की युट्यूबला थोडं बघायची. तेव्हा मला आठवण यायची की मी पण कशाला असं बसू अनपडीसारखी. थोडं तर आपण काय तर करायचं. बसल्याशिवाय काही होणार नाही. आपण थोडं काय तर करावंच लागेल. म्हणून मी मिस्टरना म्हटलं की मला ब्लाऊज शिकायचे. तर ब्लाऊज शिकायचे म्हणले की माझे मिस्टर नाही तर माझी गावाकडचे एक ताई आहे कन्नडचंच आहे. त्या म्हणलं मी शिकवते तुला महिना क्लास लाव. तर ते महिन्याला 1000 रुपये घ्यायचे क्लासला. तर मी फक्त 2च महिने घेतली होती. त्याच्याकडे गेले होत्या शिकायला. तर 2 महिने शिकली. तसंच माझी पोटाला टाकी होती. तर मी पेडल मारायला गेला ना मग तेव्हा मला इतकी टाकं दुखायची ना. मला काय इच्छा होती की मला पूर्ण हे करायचे काही बी होते पण करायचे म्हणजे करायचे. तर मी 2 महिने ब्लाऊज शिकली. तर तुम्हाला ब्लाऊज पण दाखवते बघा. ते माझी दिसते का अयो एकच मिनिट. अच्छा दिसत नसेल तुम्हाला. हे बघा ते माझी ब्लाऊज दिसते ना. तर मी शिवलेलंच आहे ते. तर तेवढं ब्लाऊज शिवली मी शिकल्यानंतर.
तर असं शेजार पाजार लोकांना म्हणजे हात साफ होण्यासाठी की फुकटमध्ये त्यांना आजी आजोबा म्हणजे आजी असतात ना म्हणजे ओळखीची, मग आजोबाचं म्हणजे आजोबाला म्हणायचे की आजीला सांगा काय तर करायला, तर त्यांना सांगून मग त्यांच्याकडनं ब्लाऊज घ्यायची, मग त्यांना शिवून द्यायची, मग त्यांनी घातले की मग म्हणायचे चांगली बसले, म्हणजे हात पूर्ण साफ होतात ना. म्हणून माझ्याकडे तर एवढं पीस नव्हती, म्हणून मी काय केलं होत्या की त्याचे हळूहळू एक 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 ब्लाऊज शिवून असं दुसऱ्यांना द्यायची त्यांच्या फुकटमध्ये. तर माझी जेव्हा हात बसली तेव्हा माझी स्वतःचं बी शिवायला लागली आणि बाहेरचं बी शिवते. तर मग त्याचं झाल्यानंतर मला घाडी शिकायची इतकी इच्छा होती. मग नंतर घाडी पण शिकली की मला पहिला मी सायकलवरती खूप काम केलेले माझ्या भावाबरोबर, म्हणजे माझा छोटा भाऊ होता, मग त्यांच्याबरोबर मी सायकलवरती सलपचं काम करायची. मग तेव्हा मी सलपचं काम करताना सायकलवरती मी जायचे भावांना घेऊन, मागे त्याला बसवायची, डब्बा बिब्बा सकाळी उठून डब्बा करायची, मग मी जायची सलप म्हणजे असं आपलं सलप भरायचे असतो माहिती आहे ना, तसं ते लेबर लोक असतात गाड्या पेट्रे भरून टेम्पोमध्ये नेतात बघा, मग ते सिडे लावतात, मग वरती माल चढवतात, तसं मी काम केलेलं आहे. मग ते हळूहळू सायकल त्याच्यावर शिकले, म्हणून नवीन गाडी घेतल्यानंतर डायरेक्ट मी नवीन गाडी घेतली, डायरेक्ट सिटीमध्ये गेली मुलांना घेऊन. तर इतकी मला बरं वाटलं ना. मी 4 वर्ष बसने प्रवेश केले, तर 2024मध्ये मी गाडी घेतली की मला इतके बरं वाटत होत्या ना, कारण की मी अचानकच गाडी शिकलेले. माझे मिस्टर 2-3 दिवस तिथं ग्राउंड आहे आमच्या इथे, ग्राउंडला घेऊन जायचे संध्याकाळी काम करून आल्यानंतर. तर असं शिकत म्हणजे 2-3 दिवस शिकली की हळूहळू तर मी एकदा विचार केले की इथलं म्हणलं तर आम्हाला माइंडमध्ये नाही बसू शकत, की मी सिटीमध्ये गेलं ना आपल्याला म्हणजे कसं हँडल करायची की इकडं वळवायची इकडे वळवायची, गर्दीमध्ये कशी थांबायची, कशी पुढे घ्यायची, कशी मागे घ्यायची, कशी इकडे वळवायची, इकडे वळवायची, असं येतील आपल्या माइंडमध्ये. म्हणून मी डायरेक्ट सिटीमध्ये घेतली, मुलांना घेऊन सोडायला गेली. तेव्हा पहिल्यांदा गेली होती, तर इतकी पाऊस होती ना, तर त्याचा पाऊसमध्येच मी मुलांना घेऊन गेली होती. एकदा दोन पडले होते पण मुलांना पण लागले होते थोडंफार, एवढं आम्ही विचार केले नाहीये. तर आत्ता बघा डोळे बंद करून पण घेऊन जाऊ शकते मी मुलांना. तर आता मी रोज सकाळी सोडते, संध्याकाळी आणते आणि परत कामावरनं दुपारी येते, मग रील बनवते, मग पुन्हा संध्याकाळी 9:30 वाजता भांडी घासायला जाते. मग भांडी घासून आल्यानंतर मग मुलं पण झोपतात, मग पाणी येतं त्या वेळाच मग आमची पाणी येतं आमच्याकडं, तर मग पाणी प्यायचं पाणी वगैरे भरते, मग झोपून घेते. तर इतकी कामं केलेले नाही, इतकी मी कशाला घाबरलेच नाही, कारण की माझे मिस्टर पण इतकी साथ दिलेलं आहे ना मला. जे करायची इच्छा ना, म्हणजे मला ते करायचे म्हणजे ते करायचे. स्वयंपाकमध्ये पण मी कामावर गेले ना, त्या मॅडम लोकांना मला जे शिकायचे आहे ना, तर मी त्यांना म्हणते मला हे शिकायचे, तर मी करते, तुम्ही सांगा मला फक्त. इतकी मला प्रचंड ना, खरंच मला सगळं ज्ञान इतकी आहे ना, तर मला खूप 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 म्हणजे खूप शिकायला मिळतात बाहेर गेले की. आणि जर त्या बी नाही दिला ना, मी मनाने हक्काने त्याला मागून घेतात, तुम्हाला हे बनवायचे आहे तर मला द्या, मी बनवते, तर मला बी सांगा. तर कारण की आपण तिथं शिकून आले की मुलांना पण आपण घरी येऊन बनवू शकते, म्हणून मी सगळं शिकायचं माझी पूर्ण इच्छा आहे. तर अजून मी आता मला मिस्टर म्हणलं की रील बनवायचं चालू कर. मग जेव्हा मला इतकी आनंद वाटला, मग तेव्हा मी यूट्यूबला आणि इंस्टाला फेसबुकला रील बनवायचं शिकली मी. तर मग जेव्हापासून मी हळूहळू स्वतः ते फक्त म्हटलं की आपण बनवूया, कारण की मी असंच एक ताईची घरात मी कामाला होते, त्या खूप मोठ्या ताई आहे, म्हणजे ते तुम्हाला पण यूट्यूब आणि इंस्टाग्रामला पाहिलं त्यांना. तर मी त्यांच्या घरात काम केलं म्हणून ते मला माहिती आहे, कारण की मी तिथला सोडल्यानंतर काम मग परत मी पण रील घरी आल्यावर बनवायला लागले. तर इतके बरं वाटत होते, मला काहीच माहिती नव्हते. तुम्ही पहिलाच माझी व्हिडिओ बघितला ना, तर इतकी तुम्ही म्हणतील की खरंच हे येडीच आहे. तर मला काहीच माहिती नव्हती, पण आता मी स्वतः बनवतात ना, तर मला असं वाटते की खूप छान वाटते मनाला. तर माझी नवरा शिकवलेलं आहे, तर माझे नवरा आहे माझे सर, तो बोलतो म्हणून मी करते. तर खूपच त्याचे पण खूप आभार आहे माझ्याकडं. तर मी तुम्हाला पुन्हा काम करताना दाखवते. हे बघू शकते, तर मी भांडी घेतली, भांडी धुवायला घेतलेली. तर भांडी धुतल्यानंतर ना, तर आज कपडे भिजून ठेवलेले आहे, भिजून नाही ठेवलं, भिजायचं राहिलं. तर आता बाहेर ठेवते, तर
अगोदरच मला सगळं काम करायला पाहिजे, म्हणून मी आता भांडी घेते. भांडी झाल्यानंतर मग जाणार शाळेला पोराला आणायला. तर पोरांना आणल्यावर पुन्हा स्वयंपाक. तर मी तुम्हाला दाखवते आज कपडे भांडी कशी धुते फटाफट. बघू शकते. तर थोडंसं खरकट आहे टाकायचं. रस्त्यात टाकले की तर वरच घेतलं होतं. तर आज नसतो ना, टाकायचं नसतो, मला ते कळते. तर आज साबण फोडा लागले भांडी घासायची. आणि सकाळ संपलेले, सकाळी नाही, 2-4 दिवसच जातो, 4-5 दिवस. तर मी काय करते, नुसतं जास्त लावत बसते, मी संपत टाकते. आज पुन्हा मी सकाळी आज आणलं आहे. तर बघा मी तोंडाने पाणी ओढून टाकीमधले पाणी काढलेलं आहे. बघू शकते बघा. आता काही पाणी आलं नाही, काही नाही. टाक्यात पाईप सोडले, तोंडाने पाईप ओढले, पाणी ओढले, तर पाणी आलं. आता फटाफट कपडे भांडी धुते. भांडी धुतले ना, भांडी कपडे तर इतकी कंटाळ येतात ना धुवायला. मुलं इतकी काम करतात, काम करून सगळं करून कंटाळाच येतात. काही चूक नाही, किती केलं तर लोक काय म्हणतात घरी बसून काय म्हणजे घरातलं किती बी करा. नवरा काय म्हणतात घरी असून काय करते, हे एकच डायरेक्ट असतं. बायकांना माहिती नाही, भांडी घासायची, कपडे धुवायची, झाडू फरशी करायची, घर आवरायची, घरायचं नसतं. फक्त सकाळ सकाळ डबे छान छान डबे बनवून देतात, तेवढं खायचे, दिवसभर काम करून यायचे, एवढंच माहिती असतो ना. बरोबर आहे का ना मैत्रिणी? तर बरोबर करते ना मी. तर काय पटापट करायला लागले, तेच म्हणायला लागले लोक. पाणी जास्त रोडवर गेले की वरण रोड म्हणजे दरवाजच्या समोरच ते आपला झाडे वगैरे जायचं आम्ही राहतो. तर आता पटापट भांडी घासायची. एक पोरगा चिमून आलेले, तर तो पोरगा काय म्हणते बघू. ए बाबू, अय काय इधर बघा. पुढे गेलेलं तर आलं तर मी विचारते, इधर एवढंच आहे, 2 वर्षाचं असेल. तर मी काय करतो बघा. काय रे बाबू, इधर आलंय काय बाबू, पाणी. हे बघा मित्रांनो, पोरं म्हणते पाणी जायला लागलं रोडवर. काय बाबू, पानी जा रहे हैं, खेलो मत. पानी में खेलने का गंदा पानी है बर्तन का. हाँ, ऐसा कुछ गंदा नहीं है, चांगलीच आहे, चांगलीच आहे पाणी, असं नहीं घाण काय. पानी वो आया बाबू, क्या करे पानी, तेरे को पानी में खेलने के लिए बहुत मजा आ रहा है क्या? ते पोरगा दाखवतात तिथे पाणी गेलं. क्या पानी उधर गया, ये पानी क्या खाली बांधले त्याला पाणी दाखवतो. त्याचं नाव आहे बाबू. तर शेजारी राहतात भाडेकरी, त्यांच्या बाईची मुलगा आहे, पोरं आहे. म्हणजे आमच्या तिला खूप म्हणजे फ्रेंड आहे. निवडून आलं की घरात लगेच येतो, गाडीवर बसून ठेवतो. बाबू पिल्या का आहे, सरळ निवृत्ती कुणीच म्हणत नाही, पिल्याच म्हणतात आमची पोरांना. तर त्यांना विचारते, हे बाबू पिलं का आहे, ते सांगतो तिकडे गेले. पण शाळेला गेलेलं त्यांना माहिती नाही. स्कूल को गया नहीं क्या, उधर गया, उधर नहीं है पिल्या, उधर नहीं है, स्कूल को गया है.
आमची धीराचं मुलं पण एवढंच आहे, पण ते आता बाळाती झाले म्हणून ते घेऊन गेले पण आरोग्याला. आमची धीराच्या मुलगीला त्याची आई नेले ना तिकडे, कारण की त्याची आई गरोदर होती. तर आता डिलिव्हरी व्हायच्या वेळ आहे म्हणून ते घेऊन गेले. पण डिलिव्हरी पण झालेली, पोरगं झालेली. तर त्याचं जोडीचंच आहे, पण फक्त की 1-2 महिन्यात छोटा असेल मला असं वाटतं. बाबू खाना खाया, खाना खाया क्या, इधर खाना खाया. तो सांगतो तर आमची घर तिथे, मी तिथे घेऊन आले. बरं, पानी मत खिला बाबू, पानी नहीं खेलने का क्या, पानी नहीं खेलने का, पानी नहीं खेलने का. तर बघा आता काय सांगायचं हे पोराला. बाबू उठ, इधर से उठ, उठ, गंदा पानी आएंगे, उठ. बस सावन का पानी आती है. ए बाबू इधर आ, इधर आ. परवाच्या दिवशी तेच करत तोच मुलगा आतमध्ये गेला आणि कडी लावून घेतलं होतं मित्रांनो, भावानं. तर काय सांगावं पोरांना. इकडे इधर आजा, इधर खाना खाया, इधर आजा, हाँ आजा. ए काळ्या, काळ्या म्हणजे ते आमचे पोरं आहे, पळून गेला तो काळ्या. त्याचं नावच आहे काळ्या. काळ्या, काळ्या काय हाँ पोर, इधर आजा, इधर. काळ्या का है, कहाँ है काळ्या. पानी नाही बघा, पाणी लहानच आहे अजून, काय कळत नाही. तर भांडी घासायला तरी बायकांना करता येतं, मग काय बी करायला सांगा, स्वयंपाक करायला सांगा. ए बाबू उठ, पोरगं ठेवलो पानी, उठ. नहीं खेलने का, गंदा पानी है वो. हाँ रहने दो, वो मैं निकलती पानी. हाँ रहने दो. भावांनी बहिणीने तर आम्ही आता भांडी धुवली, भांडी झाली. तर आता कपडे घेतो. तर आमची टाकीतलं पाणी बघा, मी तोंडाने पाणी ओढलेलं आहे, कारण की आम्ही घर बांधलं ना, जमिनीच्या खाली टाकी बांधलेलं आहे. त्यात पाईप सोडला आणि पाईपला तोंड लावून पाणी आलं लगेच, बघू शकतो पाणी. तर तिकडं आमची पहिले दुष्काळ आहे, पाणी अजिबात भेटत नाही, कारण की टँकर मागवतात लोक आमच्या इकडे. पाणीची असं सांगत नाही. तर जसं जसं लागतं तसं बघून घेते. भांडी कपडे झाले की घरातलं सगळं काम झालं की कैसा उसको अच्छा लग रहा है. मम्मी देख क्या बोल रहा है, तेरा ढुंगू बिग रहा बोलता है. बाबू, ए बाबू, तेरा ढुंगू का नीचे पानी है. हट जा, वो लेके आ, वो बर्तन दे उधर का, वो बर्तन दे. अरे उधर नीचे को दे. ओ छोटा मुलगा आहे आमच्या शेजारची. ए बाबू लेके आ इधर. भांडे घेऊन पळा लागले, काय सांगा. ए बाबू, ओय भांडे दे म्हणलं की झाकण घेऊन पळा लागले नुसतं. बाबू लेके आ बस झाकण. ए बाबू लेके आ. शेजारचा एक मुलगा आहे एक ताईची, तर भांडी घासायला गेले त्याला पाणी आवडतो, पाणी खेळायला लागले की मग दाखवले असतं. आता काय करू.
तर अजून एक वाटी पडली. तर आता झाली भांडी. आता काय राहिले कपडे. कपडे घातले. कपडे झाले माझे काय. झाडू फरशी झाली, भांडी झाली. हे बघू शकता एवढे भांडी घासलेले मी. तर आता कपडे भिजून ठेवते. तर दाखवते मी आता. हे बघा एवढे कपडे म्हणजे. ए बाबू पाणी में मत खेल. बाबू उठ. बघू शकते. तर मी आता धुते. कपडेला घेते निरमा. बघू शकते सॅनिटायझर. पोरगी पण धुते. पोरगी डबल फाडून ठेवली आहे पाकिट. सगळं सांडा लागलं बघ. तर आता मी सोडणार पाणी. आमची नळाची पाणी. नळ नाही आहे टाकीमध्ये सोडलेलं. तर गावाला जाऊया. तर तुम्हाला कशी वाटले नक्की. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. तनू भावानो बहिणीनो. तर आले की तनू बघा कलिंगड आई ग कलिंगड खाते. तर बघू शकते कपडे काढला नाही काय नाही तसंच बसली. तर मला खायचंच पहिला म्हणून खायला लागलंय. आमची निवृत्ती बघ. निवृत्ती काय खातो रे? कलंगडी. हो का? तुला आवडतो का? हा. तर बघा ते कसे खायला लागले बघ. कापून दिले होते मी तरी पण तो कसे खायला लागले बघा. तर इतकी गोड आहे ना हे बघू शकते. खूपच गोड आहे. म्हणून ते आम्ही आले की कापून दे मम्मी म्हटलं. तर कापून द्यायला लागले मी. तर ते खायला लागले बसून. बघू शकते. नक्की कमेंटमध्ये आवडलं असं तर सांगा.